नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. आज मी तुमच्या समोर जी बातमी मांडतोय ते ऐकून कुणालाच शांत बसता येणार नाही, कारण ही बातमी कागदावरची नाही. ही बातमी पोलीस स्टेशन मध्ये रोज घडणारी पण समाज दुर्लक्ष करत असलेले भयावह वास्तवता आहे. मंडळी, मी पत्रकार आहे म्हणून रोज पोलीस स्टेशन मध्ये जातो. तिथं चोरी, भांडण, मारहाण सगळं पाहतो. पण एक गोष्ट आहे जे डोकं आहे ना सुन्न करतं. अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचा प्रकार रोज वाढत आहे. इतका वेळा की आता पोलीसही म्हणत आहेत नव नाही सर. आज जी घटना मी पाहिली ते माझ्या मनात कुठेतरी तुटून बसली. 16 वर्षाची एक मुलगी, हो फक्त 16 वर्षाची, ना आयुष्य कळायचं वय, ना माणसं ओळखायची समज. आई वडील पोलीस स्टेशन मध्ये आले, आई बोलू शकत नव्हती, डोळ्यातून अश्रू वाहत होते. वडील म्हणत होते, साहेब माझी मुलगी एसी मध्ये झोपते, त्या मुलाकडे राहायला घर नाही, ती तिथे कशी राहील. मंडळी, तो बाप आपल्या मुलीचं भविष्य डोळ्यासमोर पाहत होता आणि आम्ही पत्रकार म्हणून, पोलीस म्हणून प्रयत्न करत होतो. 2 दिवसात मुलगा सापडला. पण खरी वेदना तिथून सुरू झाली. मुलगी पोलीस स्टेशन मध्ये उभी, आई मागे मागे रडत होती, वडील हात जोडून उभे होते आणि ती 16 वर्षाची मुलगी थेट सांगत होती, हे माझे आई वडील नाहीयेत, मला यांच्यापासून धोका आहे, मी यांना ओळखत नाही. मंडळी, हा क्षण शब्दात सांगता येणार नाही. ज्या आईनं जन्म दिला, ज्या वडिलांना आयुष्य खर्च घातलं, त्यांनाच नाकारलं जातंय. हा प्रश्न मुलींचा नाही, हा प्रश्न आपल्या समाजाचा आहे. इतकं पाहून माझाही संयमाचा बांध तुटला. मनात राग, दुःख, असह्यता सगळं एकत्र आलं. मी स्वतःला म्हणालो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी पोलीस निरीक्षकांना म्हटलं, हे फार वाईट परिस्थिती आहे. ते शांतपणे म्हणाले, सर हे काहीच नाही. आई वडील मुलींच्या पायावर झोपतात, लोटांगण घालतात, बेटा घरी चल म्हणून रडतात, तरी मुली येत नाहीयेत. मंडळी, जर पोलीस असं सांगत असतील तर परिस्थिती किती भयानक झाली असेल. आज मुलींच्या हातात मोबाईल आहे, स्वतंत्र आहे, पण समज नाही आणि पालक म्हणतात आमची मुलगी असं करणार नाही. हीच चूक आहे, हीच सर्वात मोठी चूक. 16 वर्ष म्हणजे प्रेम करण्याचं वय नाही, ते वय आहे फसवणूक होण्याचं. आज मुली म्हणतात आई वडील जाच करतात, पण उद्या हाच बाहेरचा माणूस त्यांचा जीव उद्ध्वस्त करतो. मंडळी, मी कोणाला दोष देत नाही, पण सत्य बोलणं गरजेचं आहे. मुलींनो, आई वडील तुमचे शत्रू नाहीत. ते ओरडतात, रागावतात, कारण त्यांना तुमची भीती वाटते. पालकांनो, फक्त पैसे देऊन जबाबदारी संपत नाही. मुलींशी बोला, त्यांचा मोबाईल तपासा, त्यांची संगत ओळखा आणि समाज म्हणून जर आपण अजूनही गप्प बसलो तर उद्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये अशीच रडणारी आई आणि मोडलेला बाप दिसेल. ही बातमी TRP साठी नाही, ही बातमी इशाऱ्यासाठी आहे. हे आज थांबलं नाही तर उद्या खूप उशीर झालेला असेल. विचार करा, डोळे उघडा आणि वेळीच सुधारा. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये. धन्यवाद.